विठ्ठल विठ्ठल कृपा करा. सगळ्यांनी मंडपात येऊन बसा. भरपूर जागा आहे इथं. महिला मंडळ थोडंसं पुढे सरका. सगळ्यांनी पुढे येऊन थोडंसं बसा. हरी याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल हरी. परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्तहारी, प्रगट निगट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आटविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
माझा दास त्याची आस पुरवावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, जे स्वदेह वैकुंठाला गेले, नवे नवे ज्यांना या जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी मिळाली, असे संत सम्राट संत शिरोमणी तुकोबाराय यांचा आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता अभंग घेतलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतात? प्रत्येक जीव अट्टहास करतो. असा कोणता जीव आहे का जो अट्टहास करत नाही? कोणी प्रपंचासाठी करतं, कोणी कशासाठी, कोणी कशासाठी. पण तुकोबाराय काय म्हणतात? मी पण अट्टहास केला, पण कशासाठी? याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. काय शेवटचा दिवस माझा कसा झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे. याच्यासाठी तुकोबारायांनी अट्टहास केला. नाही तर आपण या संसारासाठी किती अट्टहास करतो. आता सोनं महाग झालं, बाया म्हणल्या आम्ही सोनं करून ठेवलं, आम्ही अट्टहास केला. आता आमच्या मुलांच्या बायकांना सोन्याची काळजी करायची गरज नाही, आम्ही तेवढा अट्टहासाने कमवून ठेवलं. सायास करीसी प्रपंचजननीशी, सायास करीती प्रपंचजननीशी, सायास करीती प्रपंचजननीशी, सायास करीती प्रपंचजननीशी, सायास करे प्रपंच दिननेचे, सायास करे प्रपंच सायास करे प्रपंच दिननेचे, सायास करे प्रपंच दिननेचे. हरि दीन भजती अभन्याऊने, हरि दीन भजती अभन्याऊने, हरिसिन भजसी कवना गुणे, हरिसिन भजसी कवना गुणे. हरि मुखे मना, 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 हरि मुखे काय प्रपंचासाठी सायास करतो, परंतु परमार्थासाठी आपण सायास करत नाही. बर पुढं काय म्हणतात? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. अपेक्षा त्यांच्या काय झाल्या? संपल्या. खुंटल्या म्हणजे काय? तिथंच संपल्या. परंतु आपल्या अपेक्षा कधी संपतात का? नाहीत संपत. आपल्या अपेक्षा देखील संपल्या पाहिजेत. विठ्ठल काय त्यांच्याप्रमाणे आपली ही स्थिती झाली पाहिजे. ज्या पदावरती संत शिरोमणी तुकोबाराय गेले, त्या पदापर्यंत आपल्यालाही जाता आलं पाहिजे. का नाही येत जाता? येतं का नाही बाबा? येतं, परंतु केलं पाहिजे. केल्यानंतर बाबा कोणती पण गोष्ट होऊ शकते, म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. माझेच काका जे की 3 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यातून निघून गेले, फार गोड व्यक्तिमत्व होतं. कधी कोणाशी भांडण नव्हतं, कधी काय नव्हतं, एकदम चांगले व्यक्तिमत्व होते. परंतु काय म्हणतात ना, आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना. काय अचानक भगवंतांनी काय केलं? त्यांना बोलवून घेतलं आणि ज्यांच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळला, ते म्हणजे त्यांचे सुपुत्र केशव शिवाजी कळसकर, त्यांची पत्नी सोनाली शिवाजी कळसकर व त्यांचे भाऊ हरिश्चंद्र मोहन कळसकर व त्यांच्या मातोश्री शोभाताई कळसकर यांच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. व त्यांनी एक निश्चय केला. काय म्हणले? 5 वर्ष आम्ही काय करणार? त्यांची पुण्यतिथी साजरा करणार. आज
आत्ताच्या या काळामध्ये पुण्यतिथी साजर होणं फार अवघड गोष्ट आहे बाबा. काय फार अवघड गोष्ट आहे. कारण की आजकाल वर्ष श्राद्ध पण बळच होतंय. म्हणतात काय अशा गोष्टींसाठी पैसे खर्च करायचे, काय उपयोग आहे का? आहे का नाही बाबा याचा उपयोग? गेलेल्याला तर आहेच, पण जे इथं आहेत त्यांना पण याचा भरपूर उपयोग आहे. नाही तर काही काही जण म्हणतात कशाला उगाच मोकराम पैसे खर्च करता, तुम्हाला काही लय झाल्यात का, कशाला हे कार्यक्रम करायचे. आमच्या इथं एक ताई इथं त्यांचं 20वं पुण्यस्मरण झालेलं आहे. आता कितवं? 20वं पुण्यस्मरण. ती पण फक्त 10 ते 12चं कीर्तन नव्हे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम त्या आईच्या निमित्ताने ठेवला जातो. बरं का करायचा हा कार्यक्रम? याने काय होतं, जे गेलेले व्यक्तिमत्व आहेत ती ज्या कोणत्या योनीत असतील, ज्या कोणत्या ठिकाणी असतील, त्यातून जो आपण कार्यक्रम इथं आयोजित करतो त्याच्यातून जो पुण्याचा संचय होतो, जेवढं आपण अन्नदान, भूदान, वस्त्रदान, गोदान, ज्ञानदान, हे 5ही प्रकारचे ज्ञानातून जे पुण्याचा संचय होतो तो त्या गेलेल्या व्यक्तीला प्राप्त होतो. म्हणून त्यांच्या निमित्ताने करायचं. मग महाराज त्यांना याचा लाभ आहे, पण आम्हाला काय? आम्हाला काय? ते जे आशीर्वाद देतात. तुका मने पितर आशीर्वाद देती, तुका मने पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया पूरा, कल्याण इच्छिती दया पूरा. तुका मने पितरा आशीर्वाद देती, तुका मने पितरा आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया पूरा, कल्याण इच्छिती दया पूरा. काय करतात मग ते पितर? त्यांचं जे कुळ आहे त्यांचं कल्याण होण्याकरता काय करतात? ते त्यांचं कल्याण व्हावं अशी ते इच्छा व्यक्त करतात. म्हणून हे केलं पाहिजे. ज्यांना विचारा, काही काही जण जातात ब्राह्मणांकडे, आमचं हे सगळं वाटोळ कशाने होतं, हे का होतंय असं, तर ते म्हणतात तुमचे पित्र शांत नाहीत, तुम्हाला काय झालाय, पितृदोष लागलाय. मग तो पितृदोष घालवायचा असेल तर पितरांचं जिथली तिथं केलं पाहिजे. काय त्याच्यामुळे हे सर्व केलंच पाहिजे. आणि मग हे केल्याच्या नंतर बरं झालं, घरच्यांचं झालं, पण ऐकणारे म्हणते ना आमचं काय, आम्ही कशाला आलोय, आमचा काहीतरी फायदा पाहिजे ना. मग तुमचा फायदा आता ऐका तुम्ही, कारण की या जगात कोणीच बिना फायद्याचं कुठेच येत नाही. मग तुमचा पण मी फायदा सांगते. तुमचा फायदा काय आहे? तर या कलियुगामधून जर उद्धारून जायचं कोणतं जर साधन असेल तर ते कोणतं साधन आहे? कीर्तन. कारण की श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. जे फळ योग, याग, हवन, तप करून पण भेटत नाही ते फळ कीर्तनात आल्याच्या नंतर कलयुग माझे करावे कीर्तन, कलयुग माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. जेने नारायण जैल भेटी, जेने नारायण जैल भेटी, कलयुग माझे करावे कीर्तन, कलयुग माझे करावे नारायण देव भेटे, नारायण देव भेटे, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. काय एकदम सुंदर असं महाराजांनी प्रमाण दिलं. काय कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. मग मला सांगा आता इथं बिना कीर्तन ऐकणारे कोण आहेत का? ज्यांनी कीर्तनच ऐकलं नाही त्यांनी हात वर करा बरं. सगळ्यांनी कीर्तन ऐकलेलं आहे. मग मला सांगा आता कुणा कुणाला नारायण भेटले? हात वर करा बरं. भेटले का कुणाला? मग कीर्तन तर तुम्ही ऐकले. काय देवाची द्वारी उभा
क्षणभरी आणि तेने मुक्तिचारी साधी येल्या. भगवंताच्या दारामध्ये क्षण जरी उभा राहिलं तरी आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं. मग आतापर्यंत तुम्ही आम्ही एवढे ठाम मत का नाही सांगू शकत की नाही आम्हाला भगवंत भेटला, आम्ही भगवंतापर्यंत पोहोचणारच? का बरं? कोणी बोलू शकतं का बाबा? त्याच्याकरिता तन मन धन एकत्र करून कीर्तन ऐकावं लागतं, एकाग्र चित्ताने ऐकावं लागतं. नाही तर काय काय जण म्हणतात आम्ही 100 महाराज पालते पाडले. किती? 100. ही तर काहीच नाही. तुम्ही एवढे केले परंतु भगवंत भेटला का तुम्हाला? भगवंताची प्राप्ती झाली का? जर नसेल झाली तर तुमचे ते 100 कीर्तन ऐकलेला अर्थ नाही. एकच ऐकाव, पण कसं ऐकाव? निष्ठेने ऐकाव, भावाने ऐकाव. कारण की देव भावाचा नाही, कोणाच्या बापाचा. देवाला फक्त भाव लागतो आणि देव भावाचा भूकेला आजी दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला. देव भावाचा भूकेला अति दुष्काळ तयाला, अति दुष्काळ तयाला, अति दुष्काळ तयाला. देवाला काय लागतो? फक्त तुमचा भाव लागतो. तुमच्यापाशी किती पैसा आहे, किती प्रॉपर्टी, हे सगळं देव बघत नाही. म्हणून त्या भावाने त्या श्रद्धेने आजचं कीर्तन ऐका, तर याचं तुम्हाला फळ भेटेल. ज्यावेळेस गोकर्णाने श्रीमद भागवत कथा केली, हरिकीर्तन केलं, त्या कीर्तनातून महापापी देखील उद्धरून गेले. आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना नेहला काय आलं? विमान आलं. काय आलं? विमान आलं. विमानात ते बसून गेल्याच्या नंतर गावकऱ्यांनी विचारलं, यांच्याकरिता आलं, आम्ही पण कथा ऐकली, आम्ही देखील हरिकीर्तनात होतो, मग आमचा उद्धार का नाही झाला? त्यावेळेस ते म्हणले, त्यांना उद्धाराची आस लागलेली होती, उद्धाराची तळमळ लागलेली होती, परंतु ती तळमळ तुम्हाला लागलेली नाहीये. जसं आता हा कडक उन्हाळा चालू आहे आणि या कडक उन्हाळ्यात तुम्ही या हायवेने, ह्या डांबरीने 2 तास झालं चालताय आणि तुम्हाला पुढे पाणी दिसलं, त्या पाण्याची तुम्हाला काय लागलेली असते? तळमळ लागलेली असते. असं वाटतं कधी जावं आणि पाणी प्यावं. परंतु तुम्हाला अशी कधी तळमळ लागली का? त्या भगवंतापर्यंत जावं, त्या भगवंताचं कीर्तन करावं, त्या भगवंताच्या कीर्तनामध्ये रंगून जावं, याची कधी जीवाला तळमळ लागली का? नाही. जीवाला फक्त संसाराची तळमळ लागलेली आहे. आणि अशा या कलियुगामध्ये सर्व जीव भरकटून चाललेले आहेत. म्हणून माझ्या मामांनी आता भाकणूक केली. काय सांगितलं बरं मामांनी भाकणुकीत? उन्हाळ्याचा पावसाळा होईल, घरनं निघालेला माणूस परत घरी येईल याची शाश्वती नाही. घरनं गेलेला माणूस परत घरी येईल याची सुद्धा या कलियुगामध्ये आता शाश्वती राहिलेली नाहीये. कारण की एवढं पाप या कलियुगामध्ये वाढलेलं आहे. या कलियुगामध्ये धर्म बुडत चाललेला आहे. या कलियुगामध्ये धर्म फक्त एकाच पाया उभा आहे बाबा. किती? एकाच पायावरती 3 पाय धर्माचे नष्ट झालेले आहेत. शेषाला ही पृथ्वी भाररूप वाटायला लागलेली आहे. एवढं हे कलियुग बेकार आहे. मग या कलियुगामध्ये चांगलं काय आहे महाराज? कलियुग एवढं दूषित आहे, हे सर्व असताना पण बघा या कलियुगाचा फार एकच चांगला गुण आहे. काय? एकच चांगला गुण आहे. या कलियुगामध्ये कितीही जरी वाईट गुण असले तरी या कलियुगाचा एकच चांगला गुण आहे. बघा पूर्वीच्या युगामध्ये आपण मनात जरी एखाद्याचं वाईट चितलं ना, एखाद्या ऋषीमुनी रोडनी जरी चालले तरी त्याच्या बदल्यात आपल्याला श्राप भेटत होता. या कलियुगामध्ये सहज जरी चाललो आणि एखाद्याच्या स्त्रीकडे बघून वासना निर्माण झाली, काय सहज जरी वासना निर्माण झाली तरी त्याचं पाप लागत नाही. परंतु जर याच मनाने विचार केला की मी आळंदीला जावं, मी पंढरपूरला जावं, काय मी एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जावं, नुसता विचार जरी केला तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे
करावे कीर्तन कलयुग माझी करावे कीर्तन कलयुग माझी करावे काय कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. त्याने काय नारायण भेट देईल. मग आमच्या माता माऊली म्हणतात की आम्हाला कीर्तन करायला वेळ नाही. आम्ही काय जिथं कीर्तन असेल तिकडे जाऊ शकत नाही, कारण की आम्ही या संसारामध्ये गुंतलेलो आहोत. महाराज आम्हाला काय वेळ नाही. मग तुम्ही नाम संकीर्तन पण करू शकता. त्या भगवंताचं मुखाने नाम देखील घेऊ शकता. कारण की कितीही संसार करा, या संसार चक्रात तुम्ही कितीही राहा, तरी पण तुम्हाला कोणीच म्हणत नाही की यांनी आमच्यासाठी एवढं केलं. कितीही करा तुम्ही, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून संसार मोठा करा, तरी तुम्हाला कोणी ध्यानात ठेवणार नाही. तुमचं वर्ष श्राद्ध होईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. तुम्ही एवढं त्यांच्यासाठी करता. खरंय का नाही आजी? आजी मागं बघतात ते. खरंय का नाही? जेवढी पूर्वीच्या काळामध्ये आपुलकी होती, जेवढं प्रेम होतं, तेवढं प्रेम तरी राहिलंय का आत्ताच्या नात्यांमध्ये? मोबाईल आले, सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि काय बघतात? जो ते आपापला फोन बघतो. कुठंही असू दे, कीर्तनात असो, कुठंही असो, स्टोरीला किती लाईक आले, कुठं काय झालं, गावामध्ये काय झालं, आजची लाईट कधी आहे, कधी काय, या सगळ्या गोष्टी आपण बघत बसतो. फोनमुळे माणूस माणसाला ओळखण्याचा झालाय. आत्ताच्या काळामध्ये प्रेम आपुलकी राहिलेली नाहीये, जिव्हाळा राहिलेला नाहीये. ज्याच्यापाशी पैसा आहे ना, माणूस फक्त त्यालाच आपलं म्हणतं, बाकीच्यांना माणूस ओळख पण देत नाही. मग काय करावं बरं महाराज आम्ही? काय या कलियुगामध्ये प्रेम आपुलकी हे सर्व कमी होत चाललंय. मग आम्ही आमचा उद्धार कसा करून घ्यायचा? कसा करून घ्यायचा? तर जी गोष्ट करता तुम्ही, ती गोष्ट करत असताना भगवंताचं नामस्मरण करायचं. कारण की मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू काय अटळ आहे. भगवंताच्या आईला चुकला नाही, भगवंताच्या वडिलांना चुकला नाही. नवे तर भगवंतांनी या धर्तीवरती अवतार घेतल्याच्या नंतर भगवंतांना देखील या मृत्यू लोकातील नाशिवंत देह याच ठिकाणी सोडून येत नाही उरो आले अवतार येत नाही उरो आले अवतार एरते पामारा जीवती एरते पामारा जीवती येत नाही उरो आले अवतार येते पामारा जीव येते पामारा जीव इथं भगवंताचे अवतार देखील पुरून आले नाही. तिथं आपल्यासारख्या सामान्य जीवांची गिनती कुठं? म्हणून ते भगवंतासाठी आयुष्य घालवा बाबा. काय त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा, नाही तर काही उपयोग नाही. किती जरी म्हणलं ना मी अमर होण्याचा प्रयत्न करीन, मी असं करीन, परंतु अमर होता येत नाही. परंतु त्या अमर करणाऱ्या अमृतापेक्षा पण गोड असं नाम घेऊन तुम्ही या पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेऊ शकता. त्या हरीचं अमृतापेक्षा पण गोड असं नाम घेतल्याच्या नंतर. म्हणून काय केलं पाहिजे आपण? काय केलं पाहिजे? घे 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 हरिनाम घे, माया साडी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया साडी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण कस ढाई ढाई या संसाराच्या पायी. नरासारखा नर जन्म तुला पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म तुला पुन्हा मिळायचा नाही. पुन्हा मिळायचा नाही.
नाम घ्या म्हणून त्या भगवंतामध्ये राहावा. पण एक आजीबाई माझ्यापाशी कीर्तन झाल्यावाली इथलं नाही सांगत, दुसरीकडलं सांगते. म्हणली काय करावं, नातवातून जीवच निघत नाही. तर इथं बऱ्याच आजी काय घेऊन आल्यात, नातू घेऊन आल्यात. माझी मावशी पण नातू घेऊन आली. काय नातू घेऊन आली, काय करा म्हणले, नातवातून जीव निघत नाही म्हणले. काय केलं तरी त्याच्याकडंच बघत बसावं वाटतंय, त्याच्यातून जीव अजिबात सुटत नाही. माझा पप्या मला सोडून राहत नाही आणि ही पप्याची बिस्किटं खाते. काय करते, हीच पप्याची बिस्किटं खातीन. मग असं तुमचं पप्या ही तुमचं जर नातू याच्यात जर जीव गुंतवला तर भगवंत तुम्हाला भेटेल का? नाही, त्या भगवंताला प्राप्त व्हावं लागेल. माझा मुलगा म्हणता तुम्ही, परंतु या कलियुगामध्ये लग्न झालं की मुलगा देखील बदलतो का नाही आजी? 101% मुलगा बदलतो, त्याच्या स्वभावामध्ये बदल होतो. बघा, लहान असताना माणसाची आवड ही बदलत जाते, माणसाची आवड ही स्थिर नाही. माणूस वेळेनुसार आपली आवड बदलतो. लहान असताना मुलाला आई लागत होती, वडील लागत होते. मोठे झाल्यावर मुलगा आई वडिलांना सोडून राहू शकतो का नाही? राहू शकतो. म्हणून त्या मुलाच्या नादामध्ये लागायचं नाही, भगवंताच्या नादामध्ये लागायचं. मग महाराज म्हणतात संसार तर करावा लागतो. मग आमचे साधू संत म्हणतात संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या संसारात राहायचं पण राहून नाही राहिल्यासारखं राहायचं. जसं आळूचं पान आहे, किती पाण्यात बुडवा तरी अंगाला पाणी लागून देतं का? नाही लागून देत. जसं तुम्ही भाकरी करता, त्या भाकरीचा पापुंदा भाकरीलाच असतो, परंतु भाकरीपासून कसा असतो? अलिप्त असतो, सहज काढता येतो. काय येतो का नाही? इथं सगळ्या सुग्रण आहेत. हा, कसं काय? कारण की मी पण इथंच भाकरी शिकलेली आहे. सगळ्या इथं काय महिला मंडळ सुग्रण आहेत. मग जो भाकरीचा पापुंदा असतो तो कसा असतो? भाकरीपासून अलिप्त असतो. तसं या संसारात पण राहून आपण सगळं करायचं, नातू बघायचा, मुलगा बघायचं, मुलाचं लग्न सगळं करायचं, पण याच्यातून अलिप्त राहायचं. का बरं? तुम्ही ज्या मुलासाठी एवढं अट्टहास करून स्वयंपाक बनवता, आता प्रत्येक आईला काय वाटतं आपल्या मुलासाठी चांगला स्वयंपाक बनवावा. त्या मुलांनी बघा, तीच आई ज्यावेळेस लग्नाच्या आधी चुकून जर भाकरी करपली तर मुलगा काय करतो? ताट फेकून देतो, म्हणतो मी करपलेली भाकरी खाणार नाही. आणि त्याच मुलाचं लग्न झालं. आता त्या आईला माहिती की माझ्या मुलाला काय माहिती, करपलेली भाकर आवडत नाही, त्याला भाजी कशी पाहिजे, जिला चांगली तरी आलेली अशी माझ्या मुलाला काय लागते? भाजी लागती. त्याला जेवताना कांदा लागतो. ती सुनबाईपाशी गेली, सुनबाई बोला ना सासूबाई, भाकरी चांगली कर, भाकरी फुगली पाहिजे, भाकरी करपली नाही पाहिजे, भाजीला तरी आली पाहिजे, तरच माझा मुलगा काय करतो? जेवण करतो. म्हणजे सासूबाई तुम्हाला बघायचं का तुमचा मुलगा खरंच जेवण करतो का नाही? मी बनवेल तसं खाणार. तर आईला विश्वास की माझा मुलगा खाणार नाही. तिने काय केलं? मुद्दाम भाकरी काळी कुट्ट केली, भाकरी करपवली आणि बिना तरीची भाजी ताटात वाढली. कांदा दिलाच नाही. शेजारी आईच्या ताटामध्ये सगळं व्यवस्थित आहे. मुलाने आईकडे पाहिलं, भाकरीकडे पाहिलं आणि परत बायकोकडे पाहिलं. आईला कसं म्हणतो? आई काय झालं? जेव ना. अगं आई, करपलेल्या भाकरीत लक्ष्मी असते ना. काय असते? करपलेल्या भाकरीत लक्ष्मी असते ना. आता लक्ष्मी दिसायला लागली का? पूर्वी नव्हती का? पूर्वी पण होती, परंतु आईच्या हाताच्या भाकरीत आणि बायकोच्या हाताच्या भाकरीत फरक आहे. विठ्ठल म्हणून आताच परमार्थाला लागा, म्हणून आताच वाऱ्या चालू करा. पप्यासाठी वारी करू नका. आम्हाला एक दिंडीमध्ये भेटली एक आजीबाई, दिंडीला निघालेले होते. कुठं? दिंडीला. त्यांनी लय अट्टहास केला. कशासाठी? दिंडीत येण्यासाठी. त्यांच्या गळ्यात माळ नव्हती, म्हातारी होती, पण अशा उड्या हाणायच्या, आम्हाला मागं सारत होती. एवढे उड्यान फिड्यान आमच्या वाटणीची बिस्किटं तीच घेत होती. मी आजीबाईंना म्हणलं, आजीबाई एवढं चांगलं तुम्ही दिंडीत आलाय, सगळं काय करताय, मग आता तुम्ही काय करून घ्या, माळ घाला म्हणलं. आता नाही म्हणली बाई, मी माळ घालू शकत नाही. मी म्हणलं का हो? गावाकडली म्हणते खाऊन खाऊन भागलीन देवपूजेला
लागली म्हणून मी काय माळ घालू शकत नाही. म्हणलं बरं आहे आजीबाई, ठीक आहे. मग आजीबाईंना म्हणलं मग वारीत कशासाठी आलाय? अगं म्हणलं तुला काय माहित नाही का काय? मी म्हणलं काय? आळंदीपासून पुण्यापर्यंत किती बिस्किट पुढं वाटत्यात. काय म्हणल्या? जिथनं पुढं चढ लागन तिथनं पुढं आम्ही रिटर्न. तोपर्यंत काय होतं, दोन्ही पोती तर बिस्किट पुड्याची गोळ्या होत्यात. माझे पप्पाचे तेवढं 2 महिने निघून जात्यात. म्हणून मी वारीला येते. मग अशी भक्ती केल्या भगवंत कधी भेटेल? कधी भेटेल भगवंत तुम्हाला? भगवंत भेटणार नाही. मग आमच्या तुकोबारायांनी देखील अट्टहास केला. जसा तुम्ही संसार चांगला होण्यासाठी अट्टहास केला, आमच्या तुकोबारायांनी पण अट्टहास केला. कशासाठी? की माझा जो दिवस आहे प्रत्येक दिवस भगवंताच्या नामस्मरणात त्यांनी घालवला. बघा बर का, प्रत्येक दिवस नवे नवे तर प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणात. दिन रजनी हाची गंगा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची गंगा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. काय केलं त्यांनी? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. त्या भगवंताचे पोवाडे गात राहिले, त्या भगवंताचं नामस्मरण करत राहिले. त्याच्यामुळेच त्यांचं काय झालं तर त्यांचं शेवटचा दिवस देखील सुखकर झाला. कसं काय? कारण की भगवंतांना त्यांना नेण्याकरता गरुड बोलवावे लागले. अभंगाच्या प्रथम चरणात यासाठी केला होता कशासाठी अट्टहास करायला पाहिजेत? कशासाठी? कळलं का नाही? का नुसतं आम्ही बोलायचं आणि तुम्ही ऐकल्यागत करायचं, ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. असं काय करू नका. अट्टहास करायचा, कारण की शेवटचा दिवस काय झाला पाहिजे बाबा? गोड झाला पाहिजे. त्या भगवंतामध्ये आपण काय झालं पाहिजे? विलीन झालं पाहिजे. बाबा याच्यासाठी फार कष्ट आहे. हे प्रमाण ऐकायला पण फार गोड आहे. महाराजांनी चाल पण फार गोड लावली, परंतु हे आचरणात आणायला, कृतीत आणायला तेवढंच अवघड आहे. कसं काय? कारण
कारण की बघा कोणती पण गोष्ट शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम मुखात आणण्याकरता ते आयुष्यभर घ्यावं लागतं. त्यावेळी शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येतं, नाहीतर येत नाही. जर एखादा विद्यार्थी पेपरला गेला आणि त्यांनी वर्षभर अभ्यासच केला नाही, मग मला सांगा तो पास होईल का? पास होईल का? नाही. मी एका ठिकाणी कीर्तनात सांगितलेलं की शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम मुखात आलं की त्याला डायरेक्ट वैकुंठ भेटतो. मग त्या आजींनी तेवढंच ध्यानात ठेवलं. मला म्हणलं होय ग मला भेटेल ना वैकुंठ. म्हणलं त्या आजीबाईंना म्हणलं नामस्मरण करा ना, नक्कीच तुम्हाला वैकुंठ भेटेल. म्हणले कशाला आयुष्यभर करायचंय, शेवटला नुसतं घ्यायचं. परंतु शेवटला येईन का बाबा? नाही येणार. शेवटला नातू आठवल, मुलगी आठवल, जावाई आठवल, परंतु भगवंताचं नाम मात्र आठवणार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामात मोका, अंतकाळी ज्याच्या नामात मोका, तुका म्हणे तुखा पार नाही, तुका म्हणे तुखा पार नाही, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, अंतकाळी ज्याच्या नामात मोका, अंतकाळी ज्याच्या नामात मोका. काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. एक उदाहरण सांगते. चोखामेळा हे संत माहिती आहेत का तुम्हाला? संत चोखामेळा यांचा जन्म कसा झाला हे पण सांगते, आणि त्यांनी भगवंतापर्यंत कसे प्राप्त झाले हे पण सांगते. आता कोणता सीझन चालू आहे? आंब्यांचा. आंबे आता सगळीकडे आहेत. चोखामेळ्यांचा जन्म सांगते. काय? पंढरपूरची वारी, त्यांच्या आईवडील पंढरपूरच्या वारीला जात असताना त्यांनी आंबे घेतलेले सोबत. काय घेतलेले? आंबे सोबत घेतलेले होते. ब्राह्मण कुटुंब होतं ते, आणि त्यांनी भगवंताकरता खाण्याकरता आंबे चालवलेले होते. आंबे नेत असताना त्यांच्या मनामध्ये फक्त एकच भाव की काय मी माझ्या पांडुरंगाला कधी माझ्या हाताने आंबे चारील. आणि ते जात असताना भगवंताला त्या आंब्यांची एवढी ओढ लागली की ते पंढरपूरला पोचवायच्या अगोदर भगवंतच अर्ध्या रोडमध्ये एका गरीब म्हाताऱ्याचा काय केला, वेश धारण करून त्यांच्याकडे आला आणि ते आंबे खायला मागितले. ते म्हातारे एवढं त्यांना गोंडस दिसलं, एवढं छान वाटलं की काय त्यांचं त्यांनी मन काय केलं, वेधून घेतलं. आणि पांडुरंगाकरता आणलेले आंबे ते त्या वयोवृद्ध आजोबांना देऊ लागले. देत असताना ते पण म्हातारं एवढं खोडीच होतं बाबा. आंब खायचं आणि कुई त्यांच्या झुळीत टाकायचं. काय करायचं? आंब खायचं आणि कुई त्यांच्या झुळीत टाकायचं. आणि ते सगळे आंबे त्या म्हाताऱ्याने म्हणजेच भगवंताने खाऊन घेतले आणि ते काय झाले, लुप्त झाले. आणि ते पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागले. जात असताना त्यांची जी झोळी होती ते त्यांना जड लागू लागली. काय लागू लागली? जड लागू लागली. मग त्यांनी ती झोळी उघडून बघितली तर त्यात एक बाळ होतं. काय होतं त्यात? एक बाळ होतं. भगवंताने चोखलेल्या उष्ट्या कुयापासून चोखामेळ्यांचा जन्म. देवाने चोखीला नाव ठेवले चोखामेळा, नाव ठेवले चोखामेळा, नाव ठेवले चोखामेळा, देवाने चोखीला नाव ठेवले चोखामेळा, नाव ठेवले चोखामेळा, नाव ठेवले चोखामेळा. काय? देवाने चोखिले नाव ठेविले चोखा मेळा. देवांनी ज्या कुया चोखल्या त्यातून त्यांचा काय झाला, जन्म झाला. परंतु आपण आलतो वारीला आणि घरी जर हे बाळ घेऊन गेलो तर आपल्याला काय समाज हे नावं ठेवतील, म्हणून त्यांना तिथंच सोडून देण्यात आलं. त्यांना एका काय केलं, एका गरीब कुटुंबियांनी त्यांचा स्वीकार केला. परंतु बघा त्यांच्या मनात ध्यानामध्ये सर्वत्र पांडुरंग वसलेला होता. ते प्रत्येक गोष्ट करताना पांडुरंगाचं नामस्मरण करत होते. नवे नवे तर त्यांना मंदिरात येण्याचा पण अधिकार
नव्हता, त्यांनी एवढा परमार्थ केला की त्यांच्या हाडामासामध्ये परमार्थ भिनला. आपण सहज म्हणतो हा वारकरी कसा आहे, हाडामासाचा वारकरी. याच्या हाडामासामध्ये भक्ती काय केलेली, रुजलेली आहे. मग ते असे चोखामेळा झालेले होते. आणि ज्यावेळेस ते बांधकाम करत होते का त्यावेळेस काय झालं, ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ते मृत्यू पावले का. आणि त्याच्यामध्ये भरपूर जण मेले. त्याच्यामुळे हा देह कुणाचा, तो देह कुणाचा ओळखायला येईना. त्या देहाची ओळख पटेना. त्यावेळेस विठ्ठल म्हणाले नामदेव महाराजांना, काय म्हणाले, काय म्हणाले, म्हणाले की ऐक, या जो देह जो आहे माझ्या भक्ताचा देह त्याच्यामध्ये आहे, तो देह तू आण. नामदेव महाराज म्हणले हा देह ओळखता येणार नाही, त्यांचा देह कोणता मी सांगू शकत नाही. अरे ज्याचा देह कानाला लावल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघल, तो देह माझ्या चोखामेळ्याचा आहे. तो देह तू हुडकून आण, काय, तो देह हुडकून आण. अशा रीतीने त्यांचा देह सापडला. मग मला सांगा, आपल्या देहातून आवाज येईल का नाही, येईल का नाही, कुशाल नाही म्हणताय, केल्यावर का नाही यायचं, भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर का नाही यायचं, तेवढं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. काय काय जण नुसतं करतो करतो म्हणतात आणि त्यांचं आयुष्य संपून जातो. आम्ही एकदा शिर्डीला माईंसोबत सप्त्याला गेलेलो होतो आणि तिथे एक जण भेटला, 35 वय झालेलं होतं त्यांचं. आणि ते माईंपाशी बसले आणि बघा बरं का, करतो करतो म्हणण्यात आयुष्य जातं. याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला, खरं घडलेलं आहे. तर ते गेले तिथं आणि ते माईंना म्हणले मी स्वप्न पाहिलेलं होतं. मग आता कुणी भेटले तरी आम्हाला बोलतच बसावं लागतं. कुणी जमीन सांगतं, कुणी काय सांगतं, कुणी दुखणं सांगतं, नुसतं आपली मान हलवत बसावं लागतं. माईंना त्यांनी सांगितलं की मी स्वप्न पाहिलेलं होतं, काय, 3 मजली बंगला बांधेन, 4 चाकी घेईल, बायकोला 10 तोळे सोनं करीन, असं त्यांनी सगळे स्वप्न आमच्या माईंना सांगू लागितलं. बरं मग माईंनी शेवटपर्यंत ऐकलं, म्हणले स्वप्न त्यातले पूर्ण किती झाले. ते म्हणलं काय नाही, आणि मी 35 वयाचा होईपर्यंत हे सगळे स्वप्न मी पूर्ण करीन. मग माई म्हणले आता तुमचं वय किती. तू म्हणलं माझं वय झालं 35. मग माई म्हणले आता तुमच्यापर्यंत यामधले किती स्वप्न पूर्ण झाले. तो हसला. म्हणलं काय झालं माय. म्हणलं फक्त मीच 35चा झालो. काय म्हणला, फक्त मीच 35चा झालो. आता हे स्वप्न साकार करण्याकरता कष्ट करावं लागणार का नाही, सगळ्या गोष्टी कराव्या लागणार, त्यावेळेस हे स्वप्न पूर्ण होणार. नुसतं करतो करतो म्हणण्यात आयुष्य कधी संपून जाईन बाबा सांगता येत नाही. कारण की या देहामध्ये एका क्षणाचा देखील भरोसा भंगूर नाही बरबता, क्षणभंगूर नाही बरबता. अरे दावद तोडा माया आशा, अरे दावद तोडा माया आशा. नाही नकळ मग गळा पडेल फासा, काही नकल मग गळा पडेल फासा. पुढे हुशार तोरा है वळता, राम राम राजी, राम राम राजी. पुढे हुशार तोरा हे वळसा गा, राम राम स्मराजे, राम राम स्मराजे. मग काय करा, आत्ताच राम राम स्मरा आधी, आत्ताच राम नामाची शिदोरी सोबत घ्या, तीच आपल्या सोबत येणार आहे. तेवढंच बाबा आपल्या सोबत येतं, नाही तर काही येत नाही. बघा बरं का, पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पैसा माणसाला वर नेऊ शकतो. मान, प्रतिष्ठा, सन्मान, जे नातेवाईक त्याला माहितीही नव्हती कधी, ते सुद्धा त्याला नातेवाईक माहिती होतात. काय, पैसा माणसाला वर नेऊ शकतो, परंतु माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही बाबा. धन मिळोनी कोट्यान कोटी, संगे नये रे 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 कोटी. काय, धन मिळवून या कोटी,
सोबत जाताना काहीच घेऊन जाऊ शकत नाही. मग तुम्ही काहीच घेऊन जाऊ शकत नाही, मग ती एवढं कमवून बाबा उपयोग काय? ते जरा साधू संतांना द्यावं, काय करावं, आनंदी पंढरपूरच्या वारकऱ्यांना द्यावं, सप्त्यात द्यावं. जे देत आहे त्याला अडवू नाही. इकडं आम्हाला देऊन टाका, ती काय आमच्यावर काय करा, देऊन टाका. काहीच वर सोबत येत नाही, म्हणून जे सोबत येऊ शकतं तेच कमवायच्या नादी लागा. नाहीतर मी गेल्यावर यांचं कसं होईल? काय कोणाचं कोणा वाचून आडत नाही. हा माणसाचा फार मोठा भ्रम आहे की मी गेल्याच्या नंतर कसं होईल, मी गेल्याच्या नंतर दारं कोण धरणार, दारं कोण मोडणार, हिकडल्या माणसांची चिंता. मी 2 दिवस गावाला गेली तर म्हशीची धार कोण काढणार, म्हशीचं काय व्हायचं आमच्या. मग नातू माझ्याशिवाय झोपत नाही. कोणाचं कोणा वाचून काही आडलेलं नाही. तुम्ही गेल्याच्या नंतर जसा 13वा झाला तसं तुम्हाला सगळी विसरून जातात. कोणी सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवत नाही. आणि यांच्यासाठी आज तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता. काय करता? मोठं टेन्शन घेता की काय कसं होईल, काय होईल. पूर्वीच्या काळी हार्ट अटॅकचं प्रमाण काहीच नव्हतं. पूर्वीच्या काळी असे माणसं जात नव्हती. शुगर पूर्वीच्या काळच्या माणसांना नव्हती. त्यांना असले आजार वगैरे काही होत नव्हते. परंतु आजकाल माणसं कशाचं पण टेन्शन घेतात. कशाचं पण काय झालं की टेन्शन त्यांच्या महागच लागलं. आजकालची तर युवा पिढी एवढी टेन्शन आहे, एवढी टेन्शन आहे. काय झालं म्हणे, आता पुरीच भेटा नाहीत याचं टेन्शन. त्यांच्या शेजारची पण टेन्शन आहे. या पोराचं 35 वय झालं तरी लग्न होय ना. तुमच्याच बघा की शेजारच्यांचं का बघता नाही. आमच्या इकडे महाराज आम्ही वारीला चाललेलो होतो. त्र्यंबकेश्वरची वारी होती. वारीत एका ठिकाणी मुक्कामाला थांबलो. आता आम्ही पुरी 5-6 जणी. नाही महाराज कसं आहे तुमचं, काय चालू आहे? आमच्या इकडे लय पोर आहेत. मग आम्ही काय करावं, आम्ही यावं का तुमच्या इकडं? हां काही सांगते माणसं, काही तपास लागत नाही. म्हणून कोणाचं टेन्शन घेऊ नका. उलट ब्रह्मचारी राहिलेलं लय भारी. काय भगवंताचं नामस्मरण केलेलं लय भारी. ज्यांचं लग्न नाही केलं त्यांचा होतो 14वा. काय होतो 14वा. म्हणून जास्त कुणी लोड घ्यायचा नाही. भगवंत माझा आणि मी भगवंताचा. चांगली भगवी कपडे घालायचे, संन्यास व्हायचे. 40 वय झालं की लग्नाचा विषय सोडून द्यायचा. बम बम बोले त्या भगवंताला आपलंसं करून टाकायचं. काय टेन्शन, परत लग्न झालं, परत मुलं नाही झाली त्याचं टेन्शन, परत त्यांना शाळेत टाकायचं टेन्शन, पैसे संपले, बायको कुरकीर करती, असं फेकून दिलं ग जेवाय वाढती. काय ज्यांचं झालंय त्यांना विचारा ना. ज्यांचं झालंय त्यांना जाऊन विचारा कसं होतंय. आणि ज्यांचं नाही झालं त्यांची स्थिती तर लय वेगळी राहते. तुका म्हणे पुढे दगा, पुढे दगा आहे. म्हणून आता तरी सावध झालं पाहिजे. नाहीतर अजून पण सावध नाही झालं तर बाबा काही उपयोग नाही. नुसतं आम्ही बोलायचं कीर्तन झाले म्हणायचं आपल्याच इथं वाढलेली पोरगी. काय असतं तवा सांगत असती. सांगायचं त्यांचं काम आहे. काय सांगायचं त्यांचं काम आहे. आपण काय सगळ्याच गोष्टी मनावर घ्यायच्या नसत्यात. परंतु ज्यावेळेस काळाची उडी पडेल बा, ज्यावेळेस त्या काळाची उडी पडते ना, मग त्यावेळेस मग आठवतं महाराजांनी बोललेलं, ज्यावेळेस तोडी ती झोडी ती मारी ती यमाचे किंकर. मारी ती तोडी ती मारी ती तोडी ती धोडी ती तुरा मारी ती तोडी मारी ती तोडी मारी ती तोडी यमाला तोडी तुरा मारी ती तोडी यमाची किंकार बहु चाल माझ्या किंकार बहु चाल यमाची किंकार बहु चाल माझ्या किंकार
साल म्हणजे कित्येक तरी वर्ष ते तुम्हाला तोडतात. बाबा असंच नाही, 28 नरकाच्या घाणीत तुम्हाला फेकतात. काय करतात? फेकतात. आणि त्या घाणीतून परत तुम्हाला वर काढतात, परत त्यात फेकतात. एवढ्या भयानक यातना तुम्हाला दिल्या जातात. मग ह्या यातना हव्यात असं कोणाकोणाला वाटतं? हात वर करा बरं. असं कोणालाच वाटत नाही. म्हणून ते भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग ती कशीही स्थिती असो, कशीही परिस्थिती असो. आता बघा, आपल्याला प्रत्येक गोष्ट ऐकते असं वाटते. याचं उदाहरण इथंच देते तुम्हाला. कीर्तन तर ऐका वाटतं, पण सावलीत, घर घर सावलीत कीर्तन ऐकायला भेटलं पाहिजे. उन्हामध्ये अजिबात नको. मग तुम्ही एवढं सगळं बघताय, भगवंत येईन का तुमच्यासाठी? नाही येणार. तुम्हाला इथं 2 तास उन्हामध्ये थांबून भगवंतांचं कीर्तन ऐकू वाटाना, मग भगवंत कसं काय तुम्हाला त्या शेवटच्या क्षणाला येणार? एका केसाच्या ठिकाणी 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात या शरीरातून आपली आत्मा बाहेर पडताना. मग एवढ्या वेदना तुम्हाला जर सहन करायची ताकद आहे का? 1 विंचू चावला तरी कसं होतं? काय 1 विंचू चावला तरी त्याच्या यातना पण काय होतात? सहन होत नाहीत. 2-3 दिवस नुसता पाय आपटतच राहावा लागतो. मग एवढे वेदना आपण सहन करू शकतो का? नाही. मग जो भगवंताचं नामस्मरण करतो, त्याच्या जरी त्या वेदनेमध्ये बघा बरं का, भगवंताने सूट दिली त्याच्या भक्तांसाठी. काय? जो कोणी माझं आयुष्यभर नामस्मरण करेन आणि शेवटच्या क्षणी जर त्याला माझं नाम घेता आलं नाही, त्याला माझी भक्ती आठवली नाही, तर मी स्वतः सरस्वतीला त्याच्या जिभेवरती विराजमान करून माझं नाम त्याच्या मुखामध्ये आणून त्याच्या वेदना काय करीन? मी स्वतः सहन करील, एवढं भगवंत सांगतात. मग कधी त्याचं नामस्मरण केलं तर, नाहीतर नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी क्षणाला देखील भगवंताचं नामस्मरण केलं. बघा, जे विद्यार्थी आहेत त्यांना जर नापास झालं तर काय वाटतं? अरे रे, 1 वर्ष वाया गेलं. एखादी अकालीन प्रसूत झालेल्या स्त्रीला काय वाटतं की मी 1 महिना अगोदरच डिलिव्हरी झाली, आता माझं बाळ कसं वाढेल? म्हणजे प्रत्येकाला चिंता राहते. एका आठवड्यामध्ये परीक्षित राजाने काय करून घेतलं? स्वतःचा उद्धार करून घेतला. आणि आणि खटवांग राजाने 1 तासात किती? 1 तासात भगवंताला आपलंसं करून घेतलं. मग मला सांगा, आणि माझ्या साधू संतांनी एका क्षणाने देखील भगवंताला आपलंसं करून घेतलं. मग तुम्ही आम्ही त्या भगवंताला आपलंसं करून घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो, परंतु तेवढी ओढ लागली पाहिजे. या संसारात हा संसार खरंच दुःखमय. काय? संसार दुःखमुळे चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळे. एवढं ऊन आहे तरी बाबा दारे द्यायला जावा लागतंय. एवढं ऊन आहे तरी डीपी जाळल्यावरती नदीला जावा लागतंय. एवढं ऊन आहे तरी प्रपंचासाठी सर्व गोष्टी कराव्या. ठाऊकची आहे संसार दुःखाचा
आहे संसार दुःखाचा. हा संसार कसा आहे माहितीये का? वमनते मनी बैसले. हा संसार कसा आहे थोडक्यात सांगते. एखाद्या पंक्तीला आपण गेलो, काय गेलो, तिथं गुलाबजाम होते आणि एक जणाने कधीच गुलाबजाम बघितलेले नव्हते आणि त्याने ते गुलाबजाम खाल्ले. आता त्यांनी एवढे खाल्ले की असं वरून जर बोट घातलं ना तर त्याचं गुलाबजाम हाताला लागत होता. काय करत होता? गुलाबजाम हाताला लागत होता. त्यांनी एवढे गुलाबजाम खाल्ले. उन्हाळ्याचे दिवस होते, चालायला लागला रोडनी. उन्हाळ्यामुळं काय झालं, त्याची उलटी झाली. काय झाली? उलटी झाली. आता गुलाबजाम किती होते? गोड होते. गुलाबजाम चवीला एकदम मस्त होते. गुलाबजाम कशाचे होते? खाव्याचे होते. एवढे मस्त गुलाबजाम आता सगळे खाली पडले, एकही गुलाबजाम राहिला नाही. आता मला सांगा, एका तासापूर्वी ते गुलाबजाम किती गोड, मग त्याने आता ते गरम करून खावा का नाही परत? होय, ते गुलाबजाम परत गरम करून खावा का नाही? आता खाणार नाही. तसा हा संसार आहे. परंतु तरी पण आपली या संसारातून मन बाजूला निघत नाही. तरी पण या संसाराची चिंता सुटत नाही. कीर्तन संपलं की काही दाऱ्यावर जाणार कोण, कुठं जाणार कोण, कुठं जाणार कोण. तरी पण हा संसार आपल्याला दुःखमय वाटत नाही. एवढे आपण या संसारात, एवढे या मायाचक्रामध्ये गुंतलेलो आहोत. यातून सुटण्याचा प्रयत्न करा. जे सुटले ते खरंच भाग्यवान आहेत. काय ते अहोभाग्यवान आहेत. त्यांच्या भाग्याची गणना नाहीये. हे नाम सोपं आहे, हे नाम सुलभ आहे, हे नाम गोमट आहे. परंतु घेईन त्याच्यासाठी, ज्यांनी घेतलं नाही त्याच्यासाठी या नामाचा उपयोग नाही. कारण की जो नाम घेतो त्यालाच भगवंत आपलासा करतो. कारण की बघा, आता तुम्ही इथं सर्वजण आला कशामुळे? कारण की परत जर आमचा कार्यक्रम असला कोणाचा तर हे पण आमच्या कार्यक्रमाला येतील या उद्देशाने काही जण आले. प्रत्येकाची वेगवेगळी कारण आहेत. त्या निमित्ताने तुम्ही सर्वजण इथं आला, ते आपल्यासाठी येतील परत. म्हणून आला का नाही? म्हणून आला का नाही तुम्ही सर्वजण? तर मला सांगा, भगवंत तुमच्याकडे कधी येईल? जर तुम्ही पण भगवंताच्या कामाला, तुम्ही पण भगवंताचे उपयोगी पडत असतात तरच भगवंत पण तुमच्यासाठी येणार. तू मेरे काम पे तो मैं तेरे काम पे, तू तेरे काम पे तो मैं मेरे काम पे. तू जर तुझं काम करत असशील तर मी तुझ्या कामासाठी कशाला येऊ? असं सगळं केलं की कुणी केलं म्हणायचं? मी केलं म्हणायचं. चांगलं झालं कुणी केलं म्हणायचं? मी केलं. बंगला कुणामुळे झाला? आपण होतो म्हणूनच झाला. सगळं कुणामुळे झालं? माझे मग वाटवं झालं की देवाने केलं. वाटवं झालं की देवाने केलं. म्हणजे वाईट केलं की भगवंत आठवतो. चांगलं चाललंय तोपर्यंत भगवंत आठवत नाही. मग याचा उपाय काय? जे चांगलं करा किंवा वाईट करा. काय बनते बाबा मी? चांगलं करा किंवा वाईट करा. परंतु ते करत असताना कृष्णार्पण म्हणा. काय म्हणा? कृष्णार्पण. म्हणजे हे सर्व कर्म कुणाला अर्पण? कृष्णाला. जर प्रत्येक कर्म करताना नाही जमलं तर रात्री म्हणायचं आजचा संपूर्ण दिवस कृष्णार्पण. एवढं म्हणलं तरी होऊन जातं. का? कारण की आपल्या हातून काय कदाचित चुकून पण पाप घडू शकतं. महाराज तुम्ही म्हणसान कसं? आता ऐका. एक साधू होते, उन्हाळ्याचे दिवस होते, झाडाखाली काय करायला, तपश्चर्या करायला बसलेले होते. बसलेले असताना काय झालं की एक चांगले व्यक्तिमत्व, सज्जन व्यक्तिमत्व तिथनं जात होते. त्यांनी त्या साधूंना पाहिलं आणि त्यांच्या अंगाला तेल लावलं. आता भावना वाईट होती का चांगली होती बाबा? भावना चांगली होती. परंतु ते तिथनं निघून गेले आणि मुंग्या त्यांच्या अंगावर चढल्या. कशामुळे? तेल लावल्यामुळे. आणि त्या साधूंना त्या मुंग्या कुरतडू लागल्या, खाऊ लागल्या. आता मला सांगा, चांगलं कर्म करायला गेलं झालं काय? वाईट. आणि त्याच्यानंतर तिथनं टवाळखोर पोरं चाललेली होती. त्यांनी काय केलं? उसाच्या चुईट्या खाल्ल्या आणि त्या साधूंच्या अंगावरती फेकल्या. आणि फेकल्यामुळं काय झालं? त्या मुंग्या त्या साधूंच्या अंगावरून उतरून त्या चुईट्यांकडे गेला. आता सांगा, कर्म चांगलं होतं का वाईट? वाईट होतं. परंतु झालं काय? चांगलं. म्हणून आपण एखादं सहज म्हणतो, अरे हे चांगलं करायला गेलं पण वाईट झालं. पुण्य करता होय बापा, पुण्य करता होय बापा, पुण्य करता होय बापा, पुण्य करता होय बापा. तुझं पादुळी मोशीला लावा, तुझं पादुळी मोशीला लावा, पुण्य करता होय बापा.
काय गेलं तर दुसरंच होऊन बसतंय. म्हणून जे काय करायचंय ते भगवंताला स्मरून करायचं. आणि खरंच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. खरं या टेन्शनमुळे बरेच व्यक्तिमत्व जायला लागले. थोडे भांडण झाले तरी आजकाल लगेच आईला घरी फोन होतोय, लगेच काय होतंय, लगेच आई म्हणती ये घरी निघून. लगेच थोडं बोललं तरी आजकाल माणसांना राग येतोय. काय थोड्या थोड्या गोष्टीवरनं माणसं आजकाल काही पण करायला लागलेली आहेत. म्हणून कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आता आमच्या इकडे एक घटना झाली. तिला सहज तिचा नवरा काहीतरी बोलला असन थोडाफार. तिला एवढा राग आला की ननंद वगैरे सर्वजण आलेले होते. मला या माणसात माझा नवरा असा काच बोलला. तिने ती एकच गोष्ट मनामध्ये एवढी बिंबवली तिने विहिरीत जाऊन जीव दिला. आता तुमचा होता क्षणिक राग. ते क्षणिक रागामुळे तिची दोन्ही मुलं बिना आईचे झाले. शेवट त्या व्यक्तीला जेलमध्ये जावा लागलं. म्हणून क्षणिक राग काहीच कामाचा नाहीये. म्हणून रागाच्या भरात ज्यावेळेस राग येईल त्यावेळेस कधीच कोणाला काय बोलायचं नाही. तिथनं गपचूप निघून जायचं. राग गेल्याच्या नंतर शांत मनाने विचार करून पुढच्या व्यक्तीला बोलायचं. कोणाचं मन दुखवायचं नाही. काय कटुवचन बोलायचे नाही, कारण की याचं पण पाप लागतं. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने आनंदी राहा. पहा, पूर्वीच्या काळी सुखसुविधा काय होत्या, कमी होत्या, परंतु सर्वजण आनंदी होते. काय पूर्वीच्या घरी छपराचेच घरं होते, पण सगळं कुटुंब एकत्र यायचं, सुखाने राहायचे. काय पाणी काय घरात नळ नव्हते पूर्वी, पाणी आपल्याला आणावं लागायचं. मग हे सर्व होतं पूर्वीच्या काळी. पण तरी पूर्वीच्या काळची माणसं सुखी समाधानी होते. परंतु आता साधनं वाढले, सर्व काही वाढलं, परंतु माणसाच्या आयुष्यातलं सुख, माणसाच्या आयुष्यातलं समाधान निघून चाललं. आणि तेच समाधान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, तेच सुख जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, तर ते सुख कुठं आहे? तर ते सुख फक्त भगवंताच्या चरणावर आहे. संतांकडे ते सुख आहे. सुख वसे एके ठाई बहुपाई संताची, बहुपाई संताचिया, बहुपाई संताचिया. सुख वसे एके ठाई बहुपाई संताचा, बहुपाई संताचा, बहुपाई संताचा, बहुपाई संताचा. सुख वसे एके ठाई बहुपाई संतांच्या. म्हणून ते साधू संतांना शरण जावा, त्यांचं ते नाम घ्या. काय ते नाम एवढं गोड आहे की ते नाम कसं आहे, ते मंगळ आहे. काय ते नाम, ते मंगळ आहे, ते पवित्र आहे. आणि ते नाम घेतल्याच्या नंतर काय कौतुक वाटतं. आपण ज्यावेळेस त्या भगवंताचं नामस्मरण करतो, त्याचं गुणगान करतो, त्यावेळेस त्या भगवंताला आपलं कौतुक वाटतं. ते म्हणतात की हे नाम तुम्ही घेतले पाहिजे आणि याच नामाने तुमचा उद्धार होणार आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात कौतुक वाटे कौतुक वाटे कौतुक वाटे झाली आवे नाचे, कौतुक वाटे झाली आवे नाचे.
पंचाचे नाम मंगळाचे तेने गुणे ते नाम बाबा आपण काय केलं पाहिजे, घेतलं पाहिजे, त्या नामात राहिलं पाहिजे. नाही तर काय काय बायांना ना कशाचं कौतुक वाटण सांगता येत नाही. आत्ताच इथल्या यात्रा झालेल्या आहेत. भिगवणची झाली, लगेच तुमच्या गावची झाली, लगेच मलठणची पण यात्रा झाली. बघा बाया कुठं काय बचत करतील सांगता येत नाही. तर असंच एक रिक्षावाला होता आणि तो रोडने चाललेला. आता तो यात्रेला काय करत होता तो बिचारा, की यात्रेला जायचा, इथनं तिकडून इकडं गिराईक घालत होता, इकडून तिकडं घालत होता. त्याला रोडनी यात्रेसाठी जाणाऱ्या 4 बाया दिसल्या. किती जणी दिसल्या? 4. इथल्या नाही बरं का, इथल्या अजिबात नाही, भिगवणच्या यात्रेचं सांगते मी. जाताना दिसल्या आणि तो रिक्षावाला म्हणला, तुम्ही यात्रेला चाललाय का? ते म्हणले हो आम्ही यात्रेला चाललोय. मग म्हणल्या बसा, म्हणले एकेकीचे किती? म्हणले एकेकीचे 10 रुपये, याप्रमाणे तुमच्या चौघींचे 40 रुपये होत्या ते. मग म्हणले आणि ते म्हणले आमच्या मुलांचे. म्हणले ह्या चौघांना तुम्ही बसल्याच्या नंतर मी फुकट नेतो. मग ते म्हणले ऐका, काय काम करा, या चौघांनाच पोच करा, आम्ही येतो चलत. काय, या चौघांनाच पोच करा, आम्ही काय करतो, चलत येतो. म्हणजे बाया कुठं डोकं लावतीन याचा तपास नाही. मग जिथं लावायचं तिथं लावा. मग हे बुद्धी, हे मन कुठं लावायचं? भगवंताच्या चरणावर लावायचं. तुम्ही केलं तर संसार सोन्याहून पिवळा होतोय. मग तुम्ही केल्याच्या नंतर परमार्थ का सोन्याहून पिवळा व्हायचा नाही? तुम्ही केलं तर संसारपेक्षा पण परमार्थ सोन्याहून पिवळा होईल, ती पण याच संसारात राहून. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करत चला. म्हणून त्या भगवंताला आपलंसं करा, कारण की तो फक्त भगवंत आपला आहे. या जगात दुसरं कोणीच आपलं नाहीये. किती जरी म्हणलं ना तरी पण हे आपले होऊ शकत नाही. माझं आणि कबाड ओझय हे फक्त यांना आपलंसं करा. देवाने हे सर्व करण्याकरता दिलंय, देवाने प्रपंच करण्याकरता दिलंय, तो करा. शेजारच्या पेक्षा चांगला करा, परंतु भगवंताला विसरून करू नका. तुमचे जी कमाई आहे त्यातली 10% का होईना भगवंताच्या नामामध्ये घालवा. साधू संतांना अन्नदान करण्यामध्ये घालवा. आणि जर तेवढं पण नसन जमत तर जे करतंय त्याला अडवू नका. काय, आमची दिंडी येते बघा इथं गावामध्ये, ती गावामध्ये आमची दिंडी आल्याच्या नंतर त्या दिंडीला अन्नदान करत जावा. तिथं तुम्ही जी गोष्ट जमेन ती करत जावा. आणि एखादं करतंय त्याला अडवूचं तरी काम करू नका, कारण की त्याचं एवढं मोठं पाप नाहीये. नाही करायचं ना, करू नका. पण कशाला देतो ह्यांना 500 रुपये, तेवढेच 500 रुपयामध्ये किराणा होईल, तेवढेच 500 पेट्रोल भरून होईल, कशाला इथं द्यायचं? परंतु इथं एका हाताने दिल्याच्या नंतर 2 हाताने त्याला भेटत असतं. कर्म व्हावे सहाय्य. खऱ्या कर्माला आपण काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. आणि या कलियुगामध्ये तोच सुरक्षित राहणार बरं का, तोच रोगराईपासून मुक्त राहणार जो अन्नदान करणार, काय, जो भगवंताचं नामस्मरण करणार. नाही तर आता कोरोनापेक्षा पण एक मोठा रोग येण्याची शक्यता सांगितलेली आहे. म्हणून काही नाशिवंत गोष्टींच्या लागू नका. जी शिदोरी तुमच्यासोबत येणार आहे त्याच शिदोरीच्या मागं लागा. भगवंताला कसं आपलंसं करता येईल याच्या मागं सगळ्यांनी लागा. आता वेळ होत आलेला आहे. मग आता काय करा, सगळ्यांनी एवढं सांगितलं ना की नामाचं महत्त्व तुम्हाला सांगितलं का नाही मी? माना तरी हलवा, तोंडाने नका बोलू पण माना तरी किंवा सांगितलं का नाही?
हो हो सांगितलं. पैठणीची वाटप चालू आहे गावात. जे मोठ्याने हाक नाही मारणार त्याला पैठणीच नाही भेटणार. काय तर ते असं भगवंताचं नामाचा महिमा मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि ते नाम आता सगळ्यांनी एक काय करायचंय, मोठ्या प्रेमाने अंतकरणातून घ्यायचे. 2च मिनिटं ते भगवंतासाठी हात वर करायचे. किती? 2च मिनिटं. पैठणीसाठी अर्धा तास रांगेत उभा राहायचा, बिन घेता यायचा नाही. काय? बिन घेता यायचा नाही. मग आता इथं भगवंताच्या नामाची लूट चालू आहे. भगवंताचं नाम इथं आम्ही वाटत आहोत. काय? ते पण अविनाशी, ज्याचा कधीच नाश होत नाही. असं वस्तू देतोय. पैठणी तरी 2 वर्षांनी काय होते, खराब होते. आणि ती पण जाऊन द्यायचं. शेजारची म्हणली ना खराब आहे, मूड निघून जातो. काय होतं? ती पैठणी परत घालू पण वाटत नाही. उगा आता यात्रेला त्यांच्या नवऱ्याने एकदम चांगली 2000ची साडी घ्यावी आणि बाया शेजारच्या ताईंनी सहज म्हणावं, काय बाया जुनी पैठणी घालून आली का काय, एवढंच म्हणावं. तरी तिला तुझं काय होतं, मूड नाहीच होतो. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जातो. म्हणजे आपला आनंद देखील दुसऱ्यांच्या म्हणण्यावर अवलंबून आहे. मग अशा आनंदाला प्राप्त होण्यापेक्षा सच्चिदानंद जो आनंद आहे, जो आनंदाचा घन आहे, जो आनंद स्वरूप, जो भगवान परमात्मा आहे, त्याच्या तो आनंद प्राप्त करण्यासाठी सगळ्यांनी आता काय करा, वर हात घ्या. आता आपण भगवंताचं एकदा प्रेमाने भजन करू. हार आणायला जावं बरं कोणीतरी. सगळ्यांनी आता काय करा, वर हात घ्या आणि त्या भगवंताचं एकदम अंतकरणातून प्रेमाने भजन करा. हरी जय जय विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली गवरदारी ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पैठणीचं नाव घेतल्यामुळे बायांनी शेवटपर्यंत हात वर ठेवलं. काय शेवटपर्यंत हात वरती राहिले. मग असेच भगवंताचं नामस्मरण एवढ्याच अंतकरणाने, एवढ्याच प्रेमाने करत जावा, तरच तो भगवंत आपल्यासा होईल. तरच त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल, नाहीतर होणार नाही. भगवंत असं वाटतं काय काय जणांना की या कलियुगात कुठं देव भेटतो का. आम्ही सहज वारीत एका आजीबाईंनी एका महाराजांना विचारलं. ते महाराज म्हणले, आता कुठं देव भेटत असतो का. तुम्ही जे कीर्तनाला महाराज बोलवतात त्यांना काही प्रश्न विचारले पाहिजेत. उगाच कुणाला पण तारखा दिल्या नाहीत पाहिजे. त्यांना भगवंताची प्राप्ती झाली आहे का, ते भगवंताला ओळखतात का, भगवंत कसा आहे. भगवंत कसा आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझिर गुराया, निर्गुण निराकार तुझिर गुराया. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. भगवंत कसा आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, काहीच नाही, परंतु तोच भगवंत आपल्यासा करून घेता येतो. जशी हवा दिसत नाही, हवा दिसते का कोणाला, परंतु आहे ना, तसं भगवंत दिसत नाही, परंतु भगवंत आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्याला फक्त जागृत करायची गरज आहे. मग तो असा भगवंत तुम्ही जागृत करून घ्या. बघा, एक शेवटचंच उदाहरण सांगेन की तुकोबारायांची स्थिती कशी झाली आणि तुकोबाराय त्या पदापर्यंत कसे पोहोचले. एका
ननंद भाऊजाई होत्या दोघी जणी आणि काय झालं, ननंद जी होती तिचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर सगळं रुकवत वगैरे घरीच बनवला जातो. अजून तरी आपल्या गावांकडे तरी घरीच बनवून देण्याची पद्धत आहे. तो रुकवत चालू असताना काय झालं, तिच्याकडनं काय झालं, 1 लिटर तेल सांडलं. ती म्हणले थांबा आता तुमचं जाऊन मी आत्याला नाव सांगते. काय बोलली, थांबा मी तुमचं जाऊन आत्यांना नाव सांगते. ती म्हणली जा आत्याला जाऊन नाव सांग, नाही तर कुणाला आपण जाऊन सांग. मी आता इथं आहेच किती दिवस, 8-9 दिवसाची पाहुणी मी इथं आहे. याच्यानंतर मी इथून निघून जाणार आहे. तुझी आत्या मला काहीच करणार नाही. मग तसेच तुकोबाराय देखील म्हणतात की काय आता माझं पण कोणी काहीच करू शकत नाही, कारण की मी मुक्तीसोबत काय केलेलं आहे, लग्न केलेलं आहे. मी मुक्ती माझ्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे मुक्ती पडली रे, तुका म्हणे मुक्ती पडली रे. तुका म्हणे मोक्ती पडली नोवारी, तुका म्हणे मुक्ती पडली नोवारी. पुढं आता दिवस जाणे खेळी, आता दिवस जाणे खेळी मेळी. आता नंदिने पावलो जावा, आता नंदिने पावलो जावा. नारी खेळी मेळी, आता दिवस जावी खेळी मेळी. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेचिया, आ आ आ आता दिवसचारी खेळी मेळी. जसे तुकोबारायच्या स्थितीला प्राप्त झाले, जसे तुकोबारायांनी मुक्ती आपलीशी केली, तशी आपण देखील त्या स्थितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. कारण की प्रयत्नांती परमेश्वर, त्या भगवंतापर्यंत आपण देखील गेलं पाहिजे. म्हणून बघा, ज्यांच्या निमित्ताने हा असा गोड असा कार्यक्रम 5 वर्ष त्यांनी करण्याचे ठरवले आहे.
व जे गेलेले माझेच काका, जे की इतके गोड व्यक्तिमत्व होते ना, कधी कोणाशी भांडण नाही, कधी कोणाशी काय नाही, सतत हसत खेळून एकदम चांगले व्यक्तिमत्व होते. परंतु काय म्हणतात ना, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. शिवाजी मोहन कळसकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त इथं गोड असं भव्य दिव्य नियोजन त्यांच्या कुटुंबियांनी केलं. आणि अशीच भगवंत त्यांच्याकडून साधू संतांची, आई वडिलांची सेवा करून घेऊ हीच भगवंत चरणावरती प्रार्थना करते. आणि बघा, माझ्या कीर्तनासाठी साथ देण्याकरता आलेले गोड असं अप्रतिम असं ज्यांनी गायन केलं ते अविनाश दादा असतील, आमचे काका असतील, त्यांचं काय नवनाथ महाराज असतील, आणि ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीने एकदम अप्रतिम पद्धतीने मृदुंगाचं वादन केलं आमचे दादा तेजस महाराज काळे. त्यांनी पण एकदम उत्कृष्ट असं वादन केलं. काय अचानकच तुमच्याकडे संधी आली, दुसऱ्यांचं नियोजन होतं, परंतु म्हणतात ना, ज्याच्या नशिबामध्ये ती सेवा लिहिलेली आहे त्यालाच ती सेवा भेटत असते. विणा घेऊन उभा असणारे आमच्याच मातोश्री आहेत, त्यांच्याच पुण्याईमुळे मी इथं कीर्तन करत आहे. अशा माझ्या मातोश्री असतील, तुमच्यासारख्या पुण्यवंत श्रोते असतील, काय माझी आजी असतील, माझे सर्व नातेवाईक, माझे वडील यांच्या चरणावरती नवे नवे अखिलेश्वर अकारण करुणालय भक्तवंचित तडयुक्त पितांबरधारी बालकृष्ण भगवंताच्या चरणावरती मी माझी सेवा अर्पण करण्यापूर्वी जर माझा एखादा शब्द कोणाला लागला असेल तर काय माफ करा. आणि एकदम गोड अशी साऊंड सिस्टीम होती बरं का. काय त्यांच्यासाठी जरा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काय म्हणावं लागलं नाही हे कमी करा ते जास्त करा, काहीच बोलण्याची गरज पडली नाही. अशी एकदम उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम असतील, चॅनल ज्यांच्या मार्फत हा संपूर्ण कार्यक्रम जगभर जाणार आहे, असे किशोर जाधव यांनी देखील उपस्थिती इथं दाखवली. या सर्वांच्या चरणावरती मी माझी सेवा अर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम. घरातील मंडळी फुले वाहण्यासाठी पुढे यायचे. शेवटचा अभंग होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोले जय जय गुरु देवा पुढे राज महाराज आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठात रंग बोलावा, अंतकाळी विठुआ माती पावला, सैत झाला वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठात रंग बोलावा, कुठली कबरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. आरती ज्ञानराज वेदिला माता ज्ञान राजा लोकने ज्ञान अवतार पांडुरंग नवदेवी ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य संत वेदिला माता ज्ञान राजा प्रगट ब्रह्मचारी राम चरणी मत गणवे आरती ज्ञान राजा कैवल्य वेदिला माता ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती आरती तुकाराम रामेश्वर